रूपात कृष्णाच्या हाती चांगलाच गाठला. कृष्णाच्या हाती चांगलाच गाठला. तृणावनाचा वध होतो झोप्यात रुळला. आधारित सादर करतोय शिवाय शंभर नाट्य मंडळ तालुका संभाजी जिल्हा रत्नागिरी सारख्या सादर करतोय रक्षा सुद्धा. मथुरे नगरचा राजा उग्रच त्याचा पुत्र कंस तो राजाचा लवी आनंदान 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 शिपाई ठेवल्याचा पायाला शिपाई ठेवल्याचा पायाला शिपाई ठेवल्याचा पायाला शिपाई ठेवल्याचा पायाला कोण नाही त्याच्या संपत्तीला कोण नाही त्याच्या संपत्तीला कोण नाही त्याच्या संपत्तीला कोण नाही त्याच्या संपत्तीला. नगरचा राजा राजाचा पुत्र कंस म्हणतात मला कित्येक वर्ष झाली त्या काल्या कृष्णाला मारण्यासाठी नाना प्रकारच्या युक्त्या केल्या दैत्य पाठवले पण काहीही उपयोग झाला नाही. काय करावे काही करत नाही. त्या काळ्या कृष्णाला मारण्यासाठी काय करावे काही कळत नाही. माझे मस्तक तर काही चालत नाही. काहीतरी युक्ती केली पाहिजे. युक्ती माझे सेवक जानोर गोष्टी यांचा देखील अध्याप पत्ता नाही. त्या काल्या कृष्णाने त्यांना मारलं तर नसेल ना. जानोर गोष्टी आशीर्वाद आहे. तुम्हाला बोलवण्याचे कारण म्हणजे एकच. त्या काळ्या कृष्णाला मारण्यासाठी अनेक प्रकारचे दैत्य पाठवले. नाना प्रकारच्या
युक्त केल्या पण जानर म्हणजे काहीही उपयोग झाला नाही. त्या काल्या कृष्णाला मारण्यासाठी युक्ती काढा, युक्ती. जानर म्हणजे युक्ती, युक्ती काढा, युक्ती. नारायण नारायण नमस्ते. आवाज आवाज तो ब्रह्मपुत्र नारद असला पाहिजे. तोच आपल्याला युक्ती सांगू शकतो. लक्ष ठेवा, लक्ष. नारायण नारायण तुझ्या विना टिकळेश्वरा माझे ना कोणी. तुझ्या विना टिकळेश्वरा माझे ना कोणी. उदयानंद विद्यानंद उदयानंद विद्यानंद आमच्या मनी. तुझ्या विना टिकळेश्वरा माझे ना कोणी. तुझ्या विना टिकळेश्वरा माझे ना कोणी. नारायण 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 या त्याला ब्रह्मपुत्र नारायण म्हणतात. 3 तास सप्तपाताळ गमन करत असताना मनामध्ये विचार आला, जाऊ त्या मथुरे नगरामध्ये. मथुरे नगरचा राजा उग्रसेन, त्याचा पुत्र कंस हा गर्वाने फार उन्मत्त झाला आहे. त्याला 2 गोष्टी सांगून पाहतो, पुढे काय करायचं तर तोच ठरवेल. कोण आहे रे तिकडे? नारायण नारायण त्यामुळे आम्हाला तुम्ही ओळखलं नाही. आणि आमच्या राजाशिवाय दुसऱ्या कोणालाही ओळखत नाही. नारायण नारायण कंस राज दरबारामध्ये आहेत का? आहेत ना. त्यांना जाऊन सांगा ब्रह्मपुत्र नारद तुमच्या भेटीसाठी आले आहे. ठीक आहे तर. आशीर्वाद आहे. आपल्या भेटी नारद मुनी आलेले. ठीक आहे, आपल्या दरबारामध्ये हजर करा. नारायण नारायण दरबारामध्ये बोलवलंय. चला तर मग. नारायण अरे नारदा, या माझ्या कंस नगरीत येण्याचे कारण. नारायण नारायण कंस राजा अखंड तरी लौक्यामध्ये गमन करत असताना मनामध्ये विचार आला, जावं का मथुरे नगरामध्ये आणि 2 गोष्टी समजावून सांगाव्या. सावध करण्यासाठी आलोय. लक्षात ठेव,
नारायण नारायण. अरे नारदा, या माझ्या कंस नगरीत आलास तर आलास, मला एक युक्ती सांग. युक्ती, त्या काळ्या कृष्णाला मारण्यासाठी युक्ती पाहिजे. युक्ती. नारायण नारायण. कंस राजा चिंता करू नकोस, युक्ती पाहिजे नक्की सांगे. हे बघ, या तुझ्या मथुरे नगरामध्ये असा एक दैत्य आहे. तृण म्हणजे गवत. त्या गवताच्या पातीपासून नाना प्रकारची मायरूप घेऊन आणि त्यामधलं घोड्यावरती स्वार होऊन घोड्याचे रूप तो तृणावत नावाचा दैत्य आहे. नारायण नारायण. आणि त्या दैत्यास हाक मारून घे आणि त्याच्यावरती ही कामगिरी सोपव. तुझं काम नक्की करेल. नारायण नारायण. काय म्हणे? तृणावत? अरे नारदा, तो तृणावत माझं काम करेल ना? नारायण नारायण. राजा चिंता करू नकोस. हे बघ, ब्रह्मपुत्रांनी सांगितलेला उपाय नक्की कर, तो तुझा मार्ग लावेल बघ. नारायण नारायण. अरे नारदा, तुझ्या बातम्या सांगून झाल्या असतील तर तू आल्या पावले माघारी जाऊ शकतोस. नारायण नारायण. कंस राजा, तुला मी सावध करायचं काम केलं आहे. पुढे काय करायचं ते तूच ठरव. अरे नारदा, आल्या पावले माघारी जा, नाहीतर या गदेने तुला ठार मारेल. नारायण नारायण. कंस राजा, मी तुला सांगण्याचे काम केलं आहे. पुढे काय करायचं ते तूच ठरव. आम्ही आमच्या जाण्यास प्रारंभ करतो. प्रीत संपली, नाते संपले. प्रीत संपले, नाते संपले. शोध कुठे पाकरा, शोध कुठे पाकरा. वो उदया ज्ञानावर बसते तो नारद आपल्याला युक्ती सांगून गेला आहे. युक्ती म्हणे तृणापासून जन्मलेला तो तृणावत घोड्यावरती स्वार होऊन येतो वाऱ्याच्या वेगाने. ज्ञानावर बसते त्या तृणावताला माझ्या समोर हजर करा. लवकर जा, लवकर. आशीर्वाद आहे. ठीक आहे. या नमस्ते.
तुम्ही आपल्या कामाला लागा. या तुम्ही. हौस राजा, या तृणावादाला कसे काय बरे बोलावले केलेस? अरे तृणावधा, तुझ्यावर एक महत्वाची कामगिरी संपवायची आहे आणि ती म्हणजे त्या गोकुळ नगरीत जाऊन पेंध्या सुधाम आणि त्यांच्या गायीगुरांचा सूर सपाटा लावायचा आहे. नंतर त्या काळ्या कृष्णाला पायदळी चिरडून ठार मारायचं आहे तुला. हौस राजा, काय तर म्हणे त्या कुंजवनात जाऊन त्या कारड्या कृष्णाचा आणि त्याच्या गाई वासराचा सूड सपाट लावायचा तर म्हणे. होय, हौस राजा, तू सांगितलेली कामगिरी हा तृणावर निश्चिंत पार पाडेल. हौस राजा, पण काय तृणावधा, पण काय? कंस राजा, कामगिरी पार पाडल्यानंतर त्या कामगिरीचा मोबदला, त्या मोबदल्याचं काय? अरे तृणावधा, असा तुला कोणता मोबदला पाहिजे हे बोल. कंस राजा, मोबदला म्हणून हे तुझ्या राज्य, हे तुझ्या राज्य माझ्या स्वाधीन झालेलं पाहिजे आणि या राज्याचा सारा कारभार माझ्या हुकुमानुसार चालेल. आहे मंजूर? अरे तृणावधा, तुला हे अर्ध राज्य. अरे तृणावधा, जर माझं काम करत असशील तर तुला हे अर्ध राज्य काय, हे माझं संपूर्ण राज्य तुझ्या स्वाधीन करेल. तर मग तू निश्चिंत राहा. तू सांगितलेली कामगिरी हा तृणावर निश्चिंत पार पाडेल. पण गेला शब्द मागे तर घेणार नाहीस ना? अरे तृणावधा, या कंसांच्या तोडून गेलेले शब्द कधीच परत येत नसतात. कंस राजा, आपण निश्चिंत राहावे. आपण सांगितलेली कामगिरी हा तृणावर निश्चिंत पार पाडेल. हे घे वचन. राजाने सांगितल्याप्रमाणे हा सात जात त्या काळ्या कृष्णाच्या कुंजवनामध्ये आणि जाऊन त्या काळ्या कृष्णाचा आणि त्याच्या गाई वासराचा सूड सपाटा लावतो. म्हणजे झालेच माझे काम. अरे पेंद्या, अरे सुदामा, आपल्या गोकुळामध्ये किती आनंद वातावरण बसला आहे. या आनंदी वातावरणामध्ये मला माझ्या मुरलीच्या मधुर स्वराने सारे गोकुळ मंत्रमुक्त करायचे आहे. ठीक आहे देवा, मी माझ्या मुरलीच्या मधुर स्वराने सारे गोकुळ मंत्रमुक्त तर करेनच, पण आपल्यासोबत आलेल्या गायगुरांचा तुम्ही चांगला सांभाळ करा. ठीक आहे देवा.
येथे कुंजवन काट्या कृष्णाचे राजाने सांगितल्याप्रमाणे त्या काट्या कृष्णाचा आणि त्या गाई वासरांचा सूर सपाट लावतो म्हणजे झालेच माझे काम. काट्या कृष्णा सावधो, सावधो कृष्णा सावधो. अरे पेंद्या सुदामा, मी घाबरू नका, मी आहे. अरे तुला होता मी तुला ओळखला आहे. माझ्या गावामध्ये तुला माझा वध करण्यासाठी पाठवलं आहे, बरोबर ना? हो काट्या कृष्णा, राजहंस मामाने जा वध करण्यासाठी मला पाठवलं आहे. अरे तुला होता माझ्या कंस मामाने आता वध करण्यासाठी किती एक दैत्य चाल करून पाठवले, परंतु त्यामधला एकही दैत्य परत माघारी गेलं नाही. त्यांना माझ्या पाठी सोडून टाकला आहे. काट्या कृष्णा तोंड सांभाळून बोल. या साऱ्या दैत्यांपेक्षा हा तृणावर दैत्य अतिशय बलवान आहे. आमचे देवता किती महान आहे. रामपुरा तोंड सांभाळून बोल, नाहीतर नाहीतर काय या सगळे तुझे काट्या कृष्णा. अरे तुला होता एवढा गर्व कशाचा करतो? तर असेल तुझ्या हिंमत हो युद्धास तयार, मग हो युद्धात तयार. हो युद्धास तयार. सुरारे पेडली जिंगे बाजूने शांत बनला काट्या कृष्णा. काट्या कृष्णा तुझी लीला तुझी लीला आघात आहे. कृष्णा तुझी लीला आघात आहे. कृष्णा तुझ्या चरणाची स्थान दे. कृष्णा स्थान दे, स्थान दे कृष्णा स्थान दे. प्रतीक हो अशा प्रकारे वासुदेवाची मंजुळवाणी गाव जागवीत आली स्वारी. वासुदेवाची मंजुळवाणी कानी आली कोंबड्याची ही भूपाळी. पहाटेला गोकुळाला जाग आली. कानी आली कोंबड्याची ही भूपाळी. पहाटेला गोकुळाला जाग आली. गाव जागवीत आली स्वारी. वासुदेवाची मंजुळवाणी
हॅलो रसिक हो, जर हे कोंबडा नृत्य तुम्हाला आवडलं असेल तर तुम्हाला आमच्या नमन मंडळाला टाळ्यांची साथ पाहिजे तर टाळ्या वाजल्या पाहिजे. रसिक हो, आता कोंबडा नृत्य देखील झालं आहे. आता आपल्यासमोर गवळ्याची नार नटखट गवळण, गवळ्याची नार नटखट गवळण आपल्या समोर सहर्ष सादर करतोय. गवळ्याची नार नटखट गवळण. हर्ष दाटला साऱ्या गोकुळा, सोन पावला निरावी अवतरला. हर्ष दाटला साऱ्या गोकुळा, सोन पावला निरावी अवतरला. उठ, उठ.
मंडळ यांचा बाल कलाकार छोटा वाकड्या तेजस नरेंद्र बडबे यांच्याकडून छोट्या गवळणीसाठी 301 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या छोट्या गवळणीनं समोर जाऊन सोलो डान्स करायचा आहे. रसिका हो, जर आमच्या छोट्या गवळणीचं नृत्य आवडलं असेल तर तुम्हाला तुमच्या टाळ्यांची साथ आमच्या त्या लेकराला पाहिजे, म्हणून म्हणतोय जोरदार टाळ्या झाडायला पाहिजे. घालू बाकी सारा राजकारणाची किरकिर जमली कोंबड्याची मजूर कार्यकारण्याचा सारे गोकुळा जागाली कोकिलेच्या मजूर कराने सारे गोकुळ भरून गेलं. चढा रंगोळीनं गरदार सुचली. अगं बस आहे ना, आपण बाजारात चाललेच करा. बाजारची वाटणी मला माहिती आहे का? नाही करा ते मला तर मुलीच माहिती नाही. बोल अगं मग आता कसं व्हायचं? अगं राधे तिला शेजारची कडून तिला म्हणून बघ ठीक आहे, तिला लाग मारून बघते. मावशी अगे मावशी अगे मावशी अगं काय ग म्हटलं झालं पोरीनं? अगं बाजारला जायचंय. बाजाराला जायचंय? अगं पोरीनं उठली मी आताशी, पोर माझी उपाशी, पण येते हा तुमच्या संगतीशी. आले हा. पोरीने मला आरोळ दिली, गडबड माझी झाली. या पोरीने मला आरोळ दिली, गडबड माझी झाली. नऊवारी साडी नेसून भारी मावशी तुमची आली. आता नऊवारी साडी नेसून भारी मावशी तुमची आली.
काय कसं काय मंडळी, बरं आहे ना? आहे की नाही? नाही हाय का गरमीने हवा निघाली की काय? हा बांधावरच्या बसली वाटतं, हवा निघाली वाटतं. मला गरमी जास्त झालेली आहे वाटतं. मांड्या पसरून बसलाय, हवा खेळतीला ते वाटतं. त्यांचा तुमचा समाचार घेतला, त्याचा पण घेतला पाहिजे की नाही? होय ना? ग बया बया बया, जरा पुढे ये की नाही अशी. अगं एवढा नट्टापट्टा करून चाललीस तरी कुठे? मावशी बाजारात चाललोय. बाजाराला चाललीस? मावशी अगं बाजाराला चाललीस खरी, पण घेतलं काय आणि नेसलं काय? म्हणजे विक्रीला काय घेतलंयस ग? सांगितलं पाहिजे. अगं सांगितलंच पाहिजे. मग ऐक तर मग, अवघड आहे मथुरेचा घाट, अवघड आहे मथुरेचा घाट. मी गेला शृंगारात आणि घेतला बघ दह्याचा माठ. म्हणजे दही घेतलंयस? होय मावशी. दही घेतल्यानंतर मग त्याची कशी जीभ कशी फडफडायला लागली. दही घेतलंयस विक्रीला? खूप चांगला माल घेतलायस ग. खूप शेतापाटी. गो बया 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 बया, ही हाय तरी कोण ग? हिला मी बाजाराला पहिल्यांदा बघितली, पहिल्यांदा आली. अगं पण हिचं नाव तरी काय? नाव आहे ना. अगं काय झालं? मावशी माझंच नाव सुंदर आहे. तुझं नाव काय आहे? सुंदरा. सुंदर आहे का? दिसते पण सुंदर ना. काय रे लाजला इथं, तुझ्या एवढीच आहे नका एवढीशी. तू हट्टच करते मला पाहिजेच पाहिजे. तू लाजला, तू नको लाजू. तू काय घेतलंयस ग विक्रीला? अगं मी बघितलंय ताक. ताक घेतलंयस? हो. खूप चांगला माल घेतलाय. तुला पाहिजे का ताक तिचा? नको, पाहिजे असेल ना ते नंतर घे. हा हो शेतापाटी. माझा किंग कोब्रा, किंग कोब्रा सारखीच दिसते. किंग कोब्रा म्हटलं तेव्हा त्याची जीभ कशी फडफडायला लागली. जीभ सुलसुलते त्याची. ती बघ. तू काय घेतलंयस विक्रीला ते सांग लवकर. मावशी मी दूध घेतलंय. दूध घेतलंय? मावशी हो दूध घेतलंय. हा तो पण तो बघ मांडीवर करून दिसलं बसलाय. हो शेतापाटी. कोण येत बाई? नुसता हवा का झोका? काय झालं काय तुला? बोलतो नकोस, काय ते बोल. मावशी आज तू खूप गोड दिसतेस ग. गोड दिसते? माझे घो बसलेत ते बघ, एकदम चष्मा घालून. हॅलो, ही मावशी, हे बघ संदेश रावाने तुझ्यासाठी पारितोषिक दिलं आहे. संदेश गौरव किशोर यांनी मावशीचं नाव घेण्यासाठी 150 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. त्यांचं नाव घ्यायचंय. पहिलं नाव आहे संदेश. अहो संदेशराव कुठे दिसत नाहीये. बांधावर बसले की अरे लाजले की काय? आय लव्ह यू. हा मान टाकून बसले की काय आतमध्ये? येते हा चांगलाच नाव तुमचं. मर्द मराठा आम्ही भगवे आमचे रक्त. मर्द मराठा आम्ही भगवे आमचे रक्त. आणि संदेश दादांचं नाव घेते मी शिवरायांची भक्त. त्याचप्रमाणे पुढील नाव आहे गौरव. कुठे आहे दादा? ते पण बांधावरच बसलेत की काय? मिठी मारून बसलेत एकामेकांना वाटत. असू दे. हा कोकणाच्या माणसात हापूस आंब्याची गोडी आहे की नाही? नाही हाय ना? असलीच पाहिजे. कोकणाच्या माणसात हापूस आंब्याची गोडी आणि गौरव आणि ह्या मावशी जोडी एकदम लक्ष्मी नारायणची जोडी. लक्ष्मी नारायणची जोडी. हॅलो, त्याचप्रमाणे किशोर
पुढील नाव आहे किशोर. लाल मणी तोडले काळे मणी जोडले, लाल मणी तोडले काळे मणी जोडले आणि किशोररावांसाठी या वाटेतले 8 जण सोडले. हा ना? मी कोकणी यश रील स्टार युट्यूबर चॅनलचे मालक यशवंत चौगुले याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1 रुपये आलेला आहे. त्याचप्रमाणे श्रेयस बारगुडे आणि सुशील तांबडकर यांनी मावशीचं नाव घेण्यासाठी 1 रुपये दिलेला आहे. पहिले नाव आहे श्रेयस. नाव काय म्हटलं? श्रेयस गीते हा नाव. गोव्यावरून आले काजू, ऐका हा, गोव्यावरून आले काजू आणि श्रेयस रावांची पप्पी गेला मी कशाला लाजू. पुढील नाव आहे सुशील. पप्पी दिली नाही म्हणून बसले मी रुसून. कुठे आहात? सुशील पप्पी दिली नाही म्हणून बसले मी रुसून आणि सुशील दळांचं नाव घेतले नाकातला शेंबूडच पुसून. अगं जरा पुढे की नाही, काय म्हणतीस? गोड दिसतेस आज. होय का? मी दिसतेच गोड रोज. मग हे बघ, म्हातारी बोलू नको, ह्यांच्यासारखी आणि तेव्हा त्याच्यासारखी दोघांना पण मी झेपू शकते. हा श्री प्रभाकर धोपट याचकडून कीबोर्ड वादकाचा आणि इलेक्ट्रोमॅटिक वादकसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सार्थक रसाळ अभिजित रसाळ यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी शिवशंभू नाट्य मंडळ 7 चरणी आहे. धन्यवाद. अगं काय झालं तुला? बोल की नाही पटापटा. मावशी मी की नाही लोणी घेतलंय. लोणी घेतलंय? खूप चांगला माल घेतलायस का तू पण? हो शेतपाटी, तुला काय विचारायचं होतं काय? विचार विचार माझला वाटलेलंच काहीतरी विचारणार. विचार काय ते? तू मारणार काय कधी? माझ्या मरणाची वाट बघते. इकडे या, तू बघ, तू लगेच घ्यायलाच उपाय. इकडे तसं नाही ग, तुझे हे मंगलसूत्र मला पाहिजे. मंगळसूत्र पाहिजे? तू बघ माझा इकडे एक घोबत नाही आणि ते बघ. हा पाहिजे हे दोन्ही पण घो. नको? हा तिसरा अजून काही दिसत नाही. तिसरा इथे बसलेलेच आहेत ते बघ. पाहिजे झालं तुझा प्रश्न विचारू? हो शेतपाटी, प्रश्न विचारते. चला तर बाजारी. हॅलो, भागीरथीबाई रामचंद्र धनावडे, श्री रामचंद्र बा धनावडे यांचा मुलगा अशोक रामचंद्र धनावडे यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. त्याचप्रमाणे तेजस नरेंद्र पडवे यांनी 301 रुपये दिलेले आहेत. तरी शिवशंभू नाट्य मंडळ 7 चरणी आहे. धन्यवाद. चला तर बिगी बिगी बाजारी. काय झालं तुला थांबायला? पोरीवरीने विचारलंस काय घेतलंस काय घेतलंस, तू कधी जाणार? मी सांगितलंच पाहिजे. ऐक तर मग, ऐकतेस ना? 1 पीतला 2 बोट रुंद, 1 पीतला 2 बोट रुंद, लाल भडक माल कडक, हवं तर दाबून बघ परत. अगं वेडीनो, माझा माल तरी ऐकून घ्या की नाही? अगं वेडे, माझा माल ऐकून घे, मग त्याच्यानंतर बोल की नाही? हा मग तुमच्यासारखं नाही, तही दूध घेतलेलं आहे मी विक्रीला. ऐक तर, 1 पीतला 2 बोट रुंद, लाल भडक माल कडक, हवं तर दाबून बघ परत. म्हणजे काय? अगं मेले, कोकमची पेप्सी 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 घेतलेले. हा मग लाल भडक असते की नाही? आता गरमीचा टाइम आहे की नाही? हो की नाही? गरमीचा टाइम आहे ना? ह्यांची हवा निघाली वाटतं, इथे आपली हवा निघते, हिची हवा निघाली वाटतं ह्याची. होय का? मग इथे पाऊस नाही पडत? नाही पडत का? मग पोरीनो ऐकलात ना माझा माल? मग चला तर बाजारी बिगी बिगी.
गीत गातो या मंजुळ वारा दीन बहरून आला न्यारा गीत गातो या मंजुळ वारा दीन बहरून आला न्यारा सारा निसर्ग हर्षित झाला सप्तसुराने गाऊ सयान जाऊ चला जाऊ बाजाराला सप्तसुराने गाऊ सयान जाऊ चला जाऊ बाजाराला गीत गातोय मंजुळ वारा दीन बहरून आला न्यारा गीत गातोय मंजुळ वारा दीन बहरून आला न्यारा सारा निसर्ग हर्षित झाला सप्तसुराने गाऊ दयाळू जाऊ चला जाऊ बाजाराला सप्तसुराने गाऊ दयाळू जाऊ चला जाऊ बाजाराला घाटाला सावरा घाटाला बोल सावरून जराग काठवळनाचा बोल सावरून जराग काठवळनाचा बोल सावरून जराग काठवळनाचा वरून घ्या कसयानो साज शुकराला जब सारा भाग न्यारा बहरून आला जब सारा भाग न्यारा बहरून आला जब सारा भाग न्यारा बहरून आला या दुधाच्या व्यापाराला बघा उशीर फार झाला या दुधाच्या व्यापाराला बघा उशीर फार झाला सारा आवरून घ्या पसारा सप्तसुराने गाऊ दयाळू जाऊ चला जाऊ बाजाराला सप्तसुराने गाऊ दयाळू जाऊ चला जाऊ बाजाराला गीत गातोय मंजुळ वारा दीन बहरून आला न्यारा गीत गातोय मंजुळ वारा दीन बहरून आला न्यारा सारा निसर्ग हर्षित झाला सप्तसुराने गाऊ दयाळू जाऊ चला जाऊ बाजाराला 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 देवकीचा मी लढीवा यशोदेचा मी श्याम सावळा देवकीचा मी लढीवा यशोदे
गोपाला साऱ्या कुंजवनाला कोटी वेचा गोड स्वर माझ्या कानी आला वेणू नाद गोपाला साऱ्या कुंजवनाला कोटी वेचा गोड स्वर माझ्या कानी आला बहरला फुल मयूर पिसारा बहरला फुल मयूर पिसारा ओ ब्राह्मणाया यशोदेचा मी श्याम जणू ऐका देव दृष्ट दुर्जन पृथ्वीला त्रासून गेले होते. पृथ्वी गायचा अवतारून विष्णूला शरण आली. त्याच वेळी आकाशवाणी झाली, थांबा थांबा. ज्याने त्याने आपापल्या याचा नसा तो वेधलेल्या दृष्टाचा नाश करण्यासाठी देवकीच्या पोटी अवतार धारण केला. तोच मी श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडलिक वरदे. काय करणार आज तर मुद्रेचा बाजार गवळणी थाटमाट करून मोठ्या प्रमाणे मुद्रे बाजारी चालले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंधक करून गोकुळांना दूध गोकुळ उतरवले पाहिजे. हे मुद्रेला जाता कामा नये. ही कामगिरी मी स्वतः न करता माहीत जाऊन गाडी पेंड्या सुदामा या दोघांना सोपवतो. प्रथम त्यांना हाक मारून घेतो. अरे पेंड्या, अरे सुदामा. आलो दे बाप्पा. देवाचे चरणी आशीर्वाद असो. एकाएकी बोलण्याचे कारण अरे पेंड्या, अरे सुदामा, 16 सहस्त्र 108 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मोठ्या प्रमाणे मात्र बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून गोकुळात नेणे दूध गोकुळ उतरवले पाहिजे. हे मोत्रेला जाता कामा नये. ही कामगिरी मी तुम्हा दोघांना सोपवतो. ठीक आहे देवा, तुम्ही आनंदाने जा कुंजवना. येतो मी. अरे सुदामा, काय रे पेंड्या? काय अरे पण तुझा आवाज का बसला? आवाज बसलाय ना. मग येतो आता, थांब जरा. हे बघ मी काय म्हणतोय? काय बोलतोय. काय नाही बोलत आहे. अरे देव बाप्पा येऊ आपल्या फार मोठी कामगिरी सांगते. फार मोठी सांगितले. हो, कोणती रे? 16 सहस्त्र हा, 108 गोपिकांचा मेला. मी याला मग मरू दे ना. पुढे जमा असं काय? मला वाटतं मी याला तर कशाला उठवतोय. पाठमट करून मथुरेच्या बाजारी चालले. जाऊ दे, त्यानं तुम्ही कशाला करतोय. जाऊ दे नाही, देवांचा हुकूम आहे. गोकुळातच राहिलं पाहिजे. मग दही दूध भेटणार. हो, पण मी खाऊन काय उपयोगाचा आहे. मला तर अंगात पण लागत नाही. अरे लागणार आता अंगात. पण मी काय म्हणतोय, काय? ही कामगिरी तू करशील. अरे ही कामगिरी माझ्यात काय होण्यातली नाही. माझ्या पण नाही. पण काय करणार, देवाचं काम आपल्याला केलंच पाहिजे. पण मी काय म्हणतोय, माझा मित्र आहे. हाक मारून घे. हा, हाक मारून घे. त्याला बोलून घेऊ. हा, तू हाक मार, म्हणजे मी बोलून घेतो. अरे फाकड्या रे, फाकड्या. अरे काय काय अरे लवकर ये, लवकर. अरे कट्याला अरे गोकुळातले माझे आहे बघ. अरे काय म्हणतो काय होय होय, लवकर ये. आलो आलो ये. ए, लक्ष देऊ कुठून. गाई मिसळील्या कुंजवनाला गाई मिसळील्या कुंजवनाला हक मध्ये आलिया कानाला हक मध्ये आलिया कानाला तुदामा आलो मी तुझ्याल भेटीला तुदामा आलो मी तुझ्याल भेटीला
मुलगी येईना जोडीला सुदामा आलो मी तुझ्या रे भेटीला सुदामा आलो मी तुझ्या रे भेटीला गाई मी सोनीला गाई मी सोनीला वरची आलीला हातामध्ये आली कानाला हातामध्ये आली कानाला सुदामा आलो मी तुझ्या रे भेटीला 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 अरे तू आले रे असं पाय झाडायला काय लागला? काय झाला लागलो म्हणजे आला मी तथाच आहे ए तू काय बघतोय तिकडं तू नको बोलू कानपत्ता घेऊन पितो माहिती नाही जमल नाही त्या काय अरे कुठं आणली माहिती आहे कुठून आणलीस वाटत ना तुला वाटतच गावली रे नक्कीच पल्ला मेला मी नाही काय म्हणतोय हा ते आता तुला बांधून येतोस काय लगेच येऊ हा लवकर ये ए आता गेला काय बांधायला? तू काय बोलणार असलं तर जीभ जड येत असेल तर बोल गेला काय बांधायला? हा. आता काय तर बायकोला भेटी येत नाही. मग ते त्याची बायको तू बघील तू पल्ला मेला नाही का कुठला तुझा नारळ हा? मी काय तुझी नालच आहे ए हा आई चपल काय म्हणतो काय म्हणू काय नको बोलू मग चला पण मी काय म्हणतो बे? काय म्हणतो ती शेणाची टोपली घेतली ती डोक्या उलटी केली ते काय खाली करून नाही आला कुठं आहे ही काय कुठं आहे शेणाची टोपली ही काय ठीक आहे. अरे ही काय मेल्या तुला शेणाची टोपली दिसते मग काय आहे? मग काय? अरे फटकीत पल्ला मेला नाही तर केस आहेत ते माझे अरे हे असे मग मी तुझं टक्कल पडलं म्हणून काय झालं पण मी काय म्हणतो माझ्या याच्यावर जाऊन बोलू पण हे का असे तुझी कसे- याच्यावर काय जाऊ नको अरे असे कसे झाले असे कसे झाले म्हणजे काय तुला काय त्याला झालं काय बघ त्याला काय झालंय बघ मालूम तिला मालीन मी आता आई शपथ सांगतो इथं हात लावून इथं हात लावून इथं हात त्याला थांबून दे आई शपथ हा घालून पिसा घाली त्याची हा हा काय त्याला माहिती आहे काय झालं मी जाऊन मम्मीच्या पोटात होतो मग आम्ही कुठे होतो मीला तू आम्हाला पडला टाकल्या अरे आम्ही आम्हाला नाही पडलेला. मग कुठनं? अरे मी पण मम्मीच्याच पोटात होतो. मी आयसीच्या पोटात होतो आई शपथ होय कोणाला सांगू नको हा? नाही, नाही. नाही तर ही पोरा चावत आहे काय म्हणतो आई शपथ हा काय त्याला माहिती तू आहे आयसीच्या पोटात होता मग मी तू कुठं आम्हाला तर पडला होतास अरे मी पण आयसीच्याच पोटात मग मी होतो. पण तेच म्हणतो हा मी जेव्हा मम्मीच्या पोटात होतो मी आयसीच्या पोटात होतो अरे बोल पुढं. ह्याला कुठं आणलाय अरे तू इथे भेटला रे. वाटत हो मग ह्याला वाटच परत सोड नको तो हा. जोडीला पाहिजे. कशाला कशाला म्हणजे ह्याला धोका खायला तुझं ये शेणाचा भाऊ इथे ये ए पुढे. ए हा. हा, पुढे काय झालं तर काय सांग. झालं माहिती आहे हा मी जेव्हा मम्मीच्या पोटात होतो मी ना आयसीच्या पोटात होतो हा तरी पण तर हा मग काय मी झालं? जेव्हा मम्मीच्या पोटात होतो हा तू मम्मीच्या पोटात होता अरे गुलामा मीच होतो हा. मी जेव्हा मम्मीच्या पोटात होतो ना हा तेव्हा माझ्या मम्मीला लागली होती भूक तुझ्या मम्मीला लागली भूक का मेला तुझ्या आईला नाही लागत मी ती दगड खाल्ला हा मेला तेव्हा असा दाखला अलगा झाला होता हा तर बघ त्याला पटलं हा, पटलं हा. मला. मग तेव्हा माझ्या मम्मीला लागली होती भूक लागली होती तुझ्या मम्मीला लागली भूक हा तेव्हा माझ्या मम्मीने काय खाल्ला काय खाल्ला गुलामा काय खाल्ला दगडी खाल्ला तर अशा झाल्या. गुलामा काय खाल्ला काय खाल्ला? ए हा काय खाल्ला काय माहिती काय खाल्ला गेल्या तुझ्या आईची दगडी खाल्ला म्हणून माझ्या आईची दगडी नाही खाल्ला मग तुझ्या आईशीन काय खाल्लं माझ्या आईची नाही ना हा त्याला आपली गरम गरम मॅगी खाल्ला तर तुझ्या आईशीला काही काय दुसरी काय भेटलीच नाही. अरे फटकीत पडला त्याला नाही लॉकडाऊन होतं तेव्हा मग असं बोल ना. तुझ्या मम्मीने मॅगी खाल्ला माझ्या आईची मम्मीच ना आईस तुझी तुझ्या आईशीन खाल्ला मॅगी हा. आणि ती पण करपलेली गरमलेली मॅगी मग ती सगळी डोकेवाली का काय अरे गुलामा डॉक्टर म्हणजे माझ्या आईने इथनं खाल्ला ती इथं गेली हा आणि मी कुठं होतो आता तू पण तिथेच होतास तिथंच होतो ना हा. माझं डोकं कुठं होतं तिथंच
पटकीच पडला नाही तर वर होतं ती जाऊन पडली ना ती डायरेक्ट माझ्या डोक्यावरच पडली. एवढं डोकं तापलं असेल नाही मग अला तेव्हा तर असं सगळं केस म्हणजे ती चिपकली का डोक्याला? तेव्हापासून ती तशीच आहे. मला वाटलं शांताराम पवार आला का काय. पटकीच पडला मेल्या नाही तर पण मी हॅलो प्रभाकर धोपट याचकडून कीबोर्ड वादक ऍक्टोपाड वादक सार्थक रसाळ अभिजित रसाळ या दोघांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे नितेश मोहन धनावडे यांनी 101 रुपये दिले आहे. सूरज मोहन धनावडे यांनी देखील 101 रुपये दिले आहे. श्रावणी नितीन चव्हाण यांनी देखील 101 रुपये दिले आहे. स्वरूप नितीन चव्हाण यांनी देखील 101 रुपये दिले आहे. शुभम सचिन शिंदे यांनी देखील 101 रुपये दिले आहे. संपूर्ण बक्षीस दात्यांचं शिवशंभर नाट्यमुळे सत्तचरुणी धन्यवाद. त्याचप्रमाणे अनिता अशोक पवार यांच्या स्मरणार्थ संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी शिवशंभर नाट्यमुळे सत्तचरुणी धन्यवाद. काय कुठलं काय आलंय अरे एवढा खाल्लं सोडून कशाला सोडतोय? गेला तर वांग्याचा धुला असू दे आता ते दूर. अरे तो काय करतोय आ? वय वय काय करतोय वैभव नाही केलेला. मग चष्म्याच्या काय काचा का धुवायला लागलेस का काय? धुवायला मेले ह्या चष्मेवाल्याला दिल्या. अरे त्याच्या केवढ्या तुझ्या केवढ्या अरे केवढ्या पण त्याने ऍडजस्ट करून घेतला ना. काय म्हणतो? काय पण तुझ्या कुठे गेल्या? अला मेल्या त्यालाच गेल्या तो मेला बिना चष्म्याचा पिला होता काचेचा. बरोबर. मग ए तो सगळं जाऊ दे हा मला काय त्याला बोला त्याला विचार. ह्याला विचारू हा का मग काय म्हणतो माझ्या गाडीला लावले का काय करते त्याला अरे ह्याच्या चष्मेच्या काचा केवढ्या एवढ्या सांग त्याला. काचा केवढ्या एवढा मोठा हा. बसती ए, कशा? आपण बहुतेक तुझ्या हातात असं असलं मला काय वाटतंय हा त्याच्या ह्याला आहे ना कशाला अक्कल वाटताना हा डालगं घेऊन गेला होते. ती सगळी वाका पडली याच्या डोक्यात. होय का अरे मग हा तेव्हा एवढं राहिलं अरे तेवढे तरी राहिले. ए ते सगळं जाऊ दिली हा बोल ना. मला जायचं. ए तू त्याला काय बोललेलं सांग. देवबापांनी फार मोठी कामगिरी सांगितली फार आपल्याला. मोठी सांगितली. बोलला. हा. तुला मी इथं होतो नाही मला सांगितली मी तुला मग तुम्ही बोलवलंय. झाला, मी आपला- ए, अरे कामगिरी सांगितली आम्हाला माझं दोघांना. होणार नाही म्हणून तुला बोलवलंय. असं हा म्हणजे मॅगी काय फुकट दिली जरा पुढे काम कर अजून मॅगी देतो. आई चपन हा पण करे केवढी देशील भरपूर देतो. दाखवतो चल काय दाखवतो मॅगी. दाखव आता कशी दाखवू ही खराबलेली आहे. पण मीला काय म्हणतो आता काय दाखव नंतर देतो तुला. ते सगळं जाऊ दे काम काय होतं हा बोल. तो ए. काम कर. हा 16 शस्त्र हा. 108 गोपिकांचा मेला कोण मिळाला आता कोण मिळाला अरे बाबा जमाव रे. एकत्र येऊन जमा झालेली. हा एकत्र जमा झाले. मग मिळाला काय म्हणतो तू तसाच आहे. हा तसाच आहे तू. हा असाच मिळालाय हा थाटमाट करून मथुरीच्या बाजारी चालले आहेत. मग जाऊ दे मेला तुझ्या बापाचं काय ए, झालं? माझ्या बापाचं पण नाही त्याच्या बापाचं पण नाही मी तुझ्याच बापाला फक्त बोलतो त्याच्या अरे बापाचं तुझ्या बापाचं पण नाही काय जायचं. हे बघ कृष्णदेवांचा असा हुकूम आहे, गोकुळातच राहायचं, गोकुळातच राहिलं पाहिजे. आई चपन हो देवाच्या हुकमातला आपला कळायला हवं ना? हा पण गवल्याने कुठे माहिती आहे काय? ना चल दाखवतो. लगेच दाखव हा ए हा तू इथं बस. मी इथे टेकू हा. मग तू तिथे टेक. अरे हा. तू इथं कुठे बस. टेकशील? ह्याच्या मळाला कशाला भाजायला दूध द्यायला देतो ते तिथं बघ तिथे भाजतं? काय गं? तुझ्या सोडून बघतो मग बघ. सयान आवराग शृंगार चढूया गयमुनेचा घाट सयान आवराग शृंगार चढूया गयमुनेचा घाट ये चढूया गयमुने सखा सयान आवरग शृंगार चढूया गयमुने सखा दही दूधले घ्याग सावरोनी दही दूधले घ्याग सावरोनी डोईवरी गोर साचबा चढूया गयमुने सखा सयान आवरग
हा हे येवलू सर घे ताक घे ताक ए त्या सगळं जाऊ दे काय जाऊ दे बाय 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 हा हा आयनाचा फुटा कुठं आला हा हा आईनेचा फुटा बसला वाटतं मी असा पोवलं पाल आहे मग फुटा आहे हा तर आईन पण कमी पडेल आयशा पण ते म्हणे मला आवडलंय काय ते तिकडे आवडलं तर तिकडे जा अरे मग ते मला आवडलंय कुठं? मामा बघा ना का मामाला बघा कुठं गेला ए पला जा जा ए ए भाऊ ही मावशी तुझ्यासाठी परदेशी आलाय बघ सुयश तांबटकर यांनी 101 रुपयाचा परदेश दिलाय. त्यांचं म्हणणं असं आहे मावशीने माझं खमंग नाव घ्यायचंय सुयश. मी होते मळ्यात चंद्र होता तळ्यात मी होते मळ्यात चंद्र होता तळ्यात आणि सुयोगरावांच्या नावाने मंगळसूत्र बांधते माझ्या गळ्यात. त्याचप्रमाणे चेतन धनावडे पण आले आहेत मागोमाग. याने देखील तुला 101 रुपये दिलेला आहे. त्यांचं नाव घ्यायचंय जबरदस्त असं नाव घ्यायचंय चेतन. आजच झाले लग्नाला होता बँडवाला. आजच झाले लग्नाला होता बँडवाला आणि चेतनरावांचं नाव घेते मी झुकी गणेशाला. ए हा बापचा जेवला तुझ्या गोष्टी आता ए तुम्हाला आवडले अहो बाई माणसाची याला हात लावू नको होती की अरे त्याला सावकाश आहे की नाही. मी बोलाम जातो तुला काय मिळालं तुला कसली अलर्जी आहे माझी दोघांचे साकडलं तो काय ठेवाल काय मला. हा तू तिकडे अहो. हा ऐकता का हा तुम्ही मला आवडलंय हा पण माझे तर हे घो आहेत आणि ती बघती इथं तो कटप्पा लग्नाच्या पहिले एकदम बाहुबली दिसायची. लग्न झाल्याच्या नंतर यांचा कटप्पा झालाय तरी पण हिला आवडलाय. बाबा तू मॅगी का माझ्या अल्कोहोल हा हा आईला घालत जाऊन सांग. ए मावचे का आया नाही नाही काय उभा करतो काय आया करतो. अरे मेला नीट उभा राहा. आया अरे तुझ्या डोक्यातल्या उवा बाहेर पडतील. माझ्या असतील काय माया काय आया आणि हा आया काय नवीन. अरे माझी तुला आय लव्ह यू म्हणतोय. हा हिला बघ रिक्षाला हा. ह्याच्या कोणतरी दिसतोय हाय ए आया आया हा आय लव्ह यू टू. हा बाय 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 आई शपथ हे काय आणलंय. हा गुलाबाचा फूल आहे. अरे गुलाबाचं फूल. हा मी एवढी मोठी गुलाबाचं फूल एवढी सर अगं तिच्यावर बसली तर पाकळ्या तरी खाली जातील. अरे आता मेला मी काय- हा 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 काय झालंय तुला कागद ए भाऊजी हा फुल आहे ना मी तुला आणलंय आणलंय होय मला हा घालायचा आहे. कुठे बहुत्यात अरे मेले तुमच्या जिभेला हात. ऐकून घे अरे बाबा हे काय बोलशील बापरे. तू बोले. अरे आता मी काय वाईट बोललोय अरे पण ती काय समजेल. अरे गुलाम मला हा जा काय मावच्या काय आहे तुझं अरे मेल्या त्याला केसांचा पो म्हणतात. अगं मी लग्न त्याच्यातच घालायच्या बहुत्यात कोणाला खाली पण जास्त. अरे अची बिल हा काय 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 हा कुठं कुठं मेले केसांचा पो म्हणतात त्याला. त्याला त्याच्यातच घालायचं आहे ना मी आता काय दुसरं काय बोललोय ए बाबा हा म्हातारा वाटते सालीत नाही ते गेलं एक नाही पुढले तरी दोन पण घे. हे एवढी घेऊ हा 3 घालू घालतो
काढून टाका. मॅगी काढली ती काढली मग चपाती झाली पण मी काय म्हणतोय चपाती कुठं वायाम झालं त्याचं. ए, उद्यापासून शॉर्टकट मारणार होते का वायाम. ए, हा काय आपल्याला झपायचं नाही. का रे आय शपथ घाला घाला झालं फिरवला. तुझा वायाम झालं. सगळं फसवला आणि तो आपला कथापत त्याच्या आधी बाला. आय शपथ. पण जाऊ दे. हा. तू आता मावशीला विचार. माझा दानकू दे. हा तू आलीच कुठून आणि जाणार कुणीकडे. काय इथलो? तू आलीच कुठून आणि जाणार कुणीकडे. हा तुम्हाला लगेच कामात गेलं. काय रे मेल्या तू आलेली कुठून आणि जाणार कुठं? आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. जाणार मथुरीला नंतर. जाऊ देणार ना सांग की. जाऊ देणार नाही. जाऊ देणार नाही. नाही. तुम्हाला म्हणतात तरी कोण मग? आपल्याला कोण म्हणतात? कैलासवासी कमलावंती यशवंत धनावडे यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी 1 रुपयाचा पारितोषिक दिलाय. तरी मंडळ त्यांचे खूप आभार आहे. धन्यवाद. अरे तुम्हाला म्हणतात तरी कोण? हा काय कोंब्यासारखा आणलाय? कृष्णदेवांच्या सवंगडी सांग. आम्हाला कृष्णदेवांची सवंगडी म्हणतात. सवंगडी म्हणतात? हा हा देतात दानकू देत. हा सवंगडी म्हणतात? होय. मग तुमच्याकडे काय कायदा आहे का? कायदा हाय. आहे. हाय. मग सांगा तर तुमची ओळख. ऐक तर मग. तू आठवणे हुटला जग तुमची पेंड्या सुदामा अन सवंगडी नका जाऊ तुम्ही त्या कंसाच्या राज दरबारी जाऊ देणार नाही गराधे मथुरे बाजारी जाऊ देणार नाही गराधे मथुरे बाजारी जाऊ देणार नाही गराधे मथुरे बाजारी जाऊ देणार नाही गराधे मथुरे बाजारी. हो दही दूध लोणी देवा उतरुणी नेऊ नका त्या मथुरे बाजारी नेऊ नका त्या मथुरे बाजारी नेऊ नका त्या मथुरे बाजारी. पण मातीला कृष्ण देवानी कायदा सांगतो पेंड्या सवंगडी नका जाऊ तुम्ही त्या कंसाच्या राज दरबारी जाऊ देणार नाही गराधे मथुरे बाजारी जाऊ देणार नाही गराधे मथुरे बाजारी जाऊ देणार नाही गराधे मथुरे बाजारी जाऊ देणार नाही गराधे मथुरे बाजारी. ऐकलास का आमच्या कायदा? हो ऐकला ना. ऐकला. हा देवबाप्पांच्या हुकमाने आणि आपल्या कायद्याने त्यांना इथे बसावं लागेल. मावशे देवाबाच्या हुकमाने आमच्या कायद्याने तुला इथं बसावंच लागलं. बसावंच लागेल. होय. ठीक आहे. अगं पोरींनो जमल्या म्हणून बसून घ्या बघू. हे बाकड्या हा अरे गवळीने बसत काय पहिला बघून ये. लगेच येतो. हा 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 हा. ए चांगल्या बसल्या अरे बसले पण त्या हाताला काय बसलंय ना. मग एक काम कर हा तिला बसव हा. आणि गोकुळात ये. लगेच येतो. तोपर्यंत तुम्ही जाऊन गाई गुरं सोडा माझी. हा गाई गुरु आम्ही सोडतो. लगेच या. यायचं आम्ही तुम्हाला इथं जेवायला थांबलाय. आयाम करायला बसलो. हा आया तुला झपायचं नाही तर त्याला दे पाहिजे. चल कुठं मी तिला बसून येतो. हा ये. अरे जा. अरे चल अरे मी कुठे येऊ? याला सांगतो रे. मग तू जा ना. आयाम. चालली का? ए मावशी काय म्हटलं? त्या सगळ्या तुझ्या बोली बसल्या. हा मग बसलाय ना. मग तुला काय बसायला फटकी भरली? हे बघ हा हे मग मी बसत नाही. माझ्या पोरी बसल्या ना. आणि हे बघ मी 12 महिने उभीच असते आणि सर्व काम उभेच करते. त्याच्यामुळे मी बसणार नाही. मावशी नाही. तुला इथं बसावं नाही.
राधे पुढे तुम्ही आले ना कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलो गोकुळातून जाणार मथुरेला. मथुऱ्याचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 वाटांची एक वाट करून मी तिथे उभा आहे. आपल्याला म्हणतात तरी कोण? मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे? पाय पद्मा बेंबेरा मस्ती पितुरा शिवाच्या बेट्यावर हट्टे करत असतात. अगं राधे तुझे म्हणे खरे आहे. जेव्हा वायदेवाच्या घोड्याने दुर्ला उसळला तेव्हा माझे सारे रंगाट काढून भिकुंडीला टांगून ठेवले. म्हणून तुझ्यासाठी हा होता धारण केला. आपल्या ऐकवा जन्मलेला अगं राधे ऐक तर माझ्या जन्मलीला. विष्णू रूपिया अवतरलो मी गोकुळा. विष्णू रूपिया अवतरलो मी गोकुळा. वाढलो मी नंद घरा. गराधे वाढलो मी नंद घरा. ऐक राधे जन्मला. हो ऐक राधे जन्मला. ऐक राधे जन्मला. हो ऐक राधे जन्मला. अवतार पहिला बसे बुधरीला. शंकासुराला वधिला. शंकासुराला वधिला. शंकासुराला वधिला. अवतार दुसरा पूर्वनी धरीला. धरणीभार काठीवर वाहिला. धरणीभार पाठीवर वाहिला. धरणीभार पाठीवर वाहिला. तिसरा अवतार वराह मी धरिला. तिसरा अवतार वराह मी धरिला. यक्ष हिरण्यावधिला. राधे यक्ष हिरण्यावधिला. ऐक राधे जन्मला. हो ऐक राधे जन्मला. अवतार चौथा नरसिंह धरिला. भक्त प्रल्हादाला तारण्याला. भक्त प्रल्हादाला तारण्याला. भक्त प्रल्हादाला तारण्याला. अवतार पाचवा वामन धरिला. बळीराजा पाताळी धरिला. बळीराजा पाताळी धरिला. बळीराजा पाताळी धरिला. सहावा अवतार परशुराम मी धरिला. सहावा अवतार परशुराम मी धरिला. सहस्रार्जुन मी वधिला. राधे सहस्रार्जुन मी वधिला. ऐक राधे जन्मला. हो ऐक राधे जन्मला. अवतार सातवा श्रीराम धरिला. कपटी रावणाला वध
राधे ऐकल्यास माझ्या जन्मलीला हो देवा बघू बोरणू याचं खरं कृष्ण बरोबर आहे आपल्याला शरण जाऊया जा तुला रजा आहे जा तुला रजा आहे जा तुला रजा आहे जा तुला रजा आहे अगं राधे थांब गेला जन्म दिलेलं वचन तू विसरलीस का ते आज पूर्ण कर अरे मुकुंदा किती रोज छाश तुझ्या या राधेला बासरीच्या मधुर स्वराने भुलविले मना अरे मुकुंदा किती रोज छाश तुझ्या या राधेला बासरीच्या मधुर स्वराने भुलविले मना मी तुझी रे प्रीत साजणी तू माझा प्रेम कथा मी तुझी रे प्रीत साजणी तू माझा प्रेम कथा अरे मुकुंदा किती रोज छाश तुझ्या या राधेला अरे मुकुंदा किती रोज छाश तुझ्या या राधेला का बोलविले तू सांग मला मी अनयाची रे राधिका अनयाची रे राधिका मी अनयाची रे राधिका आठवतो तो तुझा मोहना मी बोलली रे मन मोहना रे मन मोहना मी बोलली रे मन मोहना शतजन्माचे प्रीत काना समजून घे मजला शतजन्माचे प्रीत काना समजून घे मजला अरे मुकुंदा किती रोज चढतील तुझ्या या राधेला अरे मुकुंदा किती रोज चढतील तुझ्या या राधेला हो बासरीच्या मधुर स्वराने बोलविले मना बासरीच्या मधुर स्वराने बोलविले मना मी तुझी रे प्रीत साजणी तू माझा प्रेम सखा मी तुझी रे प्रीत साजणी तू माझा प्रेम सखा अरे मुकुंदा किती रोज चढतील तुझ्या या राधेला 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 अरे मुकुंदा किती रोज छळस तुझ्या या राधेला कौन मथुरा नगरचा राजा कौन उग्रचंद्राचा पुत्र कौन वयाच्या 20व्या वर्षी महाराज उग्रचंद्राज यांचा खून या सिंहासनावर करण्यात आला तेव्हापासून हे राज्य आमच्या स्वाधीन झाले आमच्या पशु पक्षी दानव मानव देव ऋषी माझा नाव ऐकतात थर 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 भगवान ते सर्व जाऊ दे नेहमी येणाऱ्या गवळणींचा अद्याप पत्ता नाही
याचे कारण तो काळा कृष्णच असला पाहिजे. कृष्ण 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 म्हटलं की तलपायाची आग मस्तकाला भिडते. कृष्ण 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 ये बात्या ये बस या माझ्या सिंहासनावर. अरे मामा आग लागत या सिंहासनाला. अरे माझ्या लहान तोंडी मोठा घात घेऊ नको. अरे अडकेल तुझ्या घाटामध्ये. अरे मामा तो नाच उतरवायची फार ताकद आहे. मग काय पाहतोस? उषा. गोविंद सलाम. ये काळ्या कृष्णा ये असा भावाच्या मिठीत ये कृष्णा. ये कृष्णा ये असा भावाच्या मिठीत ये कृष्णा. तू काय मारणार या तुझ्या मामाला? तुझी सात भावंडे या तुझ्या मामाने घरा फिरवून पाताळावर आपण ठार मारली काळ्या कृष्णा. आणि तू 8 वार तुला देखील ठार मारतो. बाबा तू काय मारणार या तुझ्या भाच्याला? हा तुझाच भाचा तुझा नरडेचा घोड घेणार बाबा. नरडेचा घोड घेणार बाबा. सांभाळतो स्वतःला बाबा. सांभाळतो स्वतःला. बाबा तुझा अंत जवळ आलाय बाबा. बाबा सांभाळतो स्वतःला बाबा. तुझा अंत निश्चित आहे बाबा. तुझा अंत निश्चित आहे.